काल नागपूर सेंट्रल जेलमधून 11 जुलै 2006 रोजी मुंबई येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्या 12 आरोपींना अटक करण्यात आली होती त्यापैकी 3 आरोपी हे नागपूर सेंट्रल जेल येथे होते। त्यापैकी 2 आरोपींना काल निर्दोषपणे सोडण्यात आले आहे। मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये 209 लोकांचा बळी गेलेला होता आणि काल तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणावर जो निकाल न्यायालयाने दिलेला आहे तो अतिशय ऐतिहासिक मानला जातो, कारण की या निकालाअंतर्गत जे पण 12 आरोपी होते त्यांना निर्दोषपणे सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण देशात, संपूर्ण भारतात हा चर्चेचा विषय ठरला आहे। मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये 209 ज्या लोकांचा जीव गेलेला आहे त्याला नक्की जबाबदार कोण? उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्यावरून हे स्पष्ट झालेले आहे की ज्या आरोपींना अटक करण्यात आलेली होती त्यांचा या घटनेमध्ये काहीही संबंध नाही। मग नेमका संबंध आहे तरी कोणाचा? 2006 मध्ये मुंबईमध्ये अवघ्या 11 मिनिटांमध्ये मुंबई लोकल ट्रेनच्या आसपास तब्बल 7 बॉम्ब ब्लास्ट झालेले होते, ज्यामध्ये 209 लोकांचा बळी गेलेला होता। आणि काल 18 वर्षांनंतर या संपूर्ण प्रकरणावर जो निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यामध्ये जे 12 आरोपींना या घटनेअंतर्गत अटक करण्यात आलेले होते त्यांना निर्दोषपणे सोडण्यात आले आहे। या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले काही आरोपी नागपूर, अमरावती यांसारख्या तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत होते, तर नागपूर सेंट्रल जेलमध्ये 3 आरोपींना ठेवण्यात आले होते। सत्य काय आहे हे अजूनही मोठं कोडं आहे। मात्र एवढं नक्की की 18 वर्षांच्या तपासणीनंतरही न्यायालयाच्या मतानुसार महाराष्ट्र पोलीस आरोपींविरुद्ध पुरावे सादर करण्यास असमर्थ ठरले। या निर्णयामुळे एकीकडे आरोपींची सुटका झाली असली तरी तपास यंत्रणांवर, विशेषतः मुंबई पोलीस कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।